मुंबई पाठोपाठ आपण पुण्यात जाणार आहोत। पुणे शहर आणि एकूणच पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय ते आता पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 मार्चला पुणे दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा पुणे दौरा। राज ठाकरे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। तर पुणे महानगरपालिकेला भाडे तत्वावर 94 इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या जाणार। पालिकेकडून 27 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। पुण्यातील बुधवारपेठ मेट्रो स्थानकाच्या नावाचा नवा वाद समोर। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारपेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्या ठिकाणी कसबापेठ स्थानक बोर्ड लावला। पुणे महापालिकेविरोधात ग्रामीण भागात संतापाची लाट। सेवा सुविधांचा अभाव असूनही पालिकेकडून सक्तीची टॅक्स वसुली होत असल्याचा आरोप। ग्रामस्थांकडून पालिकेला गाव विकत घेण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 6 जणांना अटक। 70,000च्या बनावट नोटांसह मशीन हस्तगत। देहरोड पोलिसांची मोठी। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले तब्बल 50 कोटींचे अत्याधुनिक बस स्थानक। 2 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण। पुढच्या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर। उद्घाटनाअभावी रुबी हॉल ते रामवाडी नवी मार्गिका बंद। पुणेकरांचे हाल।